माझी धाकटी भाऊजं आहे. आज 50 वर्ष पूर्ण झाली तिला. त्याबद्दल तिला शुभेच्छा वाढदिवसाच्या. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती छोटीशी 20 वर्षाची होती आणि माझ्या मुलीसारखीच होती ती. ती यायच्या आधी माझ्या आईने मला सांगितलं की लग्न ठरलेलं आहे, सगळे डबे वगैरे स्वच्छ करून धान्य वगैरे भरून ठेवा, आल्यावर त्रास नको. मग मी आणि माझे खडकीचे काका असे दोघंजणं जाऊन स्वच्छ केलं, धान्य भरलं, त्याच्यावर चिठ्ठ्या लावल्या आणि मग आम्ही घरी आलो. मग लग्न झालं कोल्हापूरला. त्यांचा संसार सुरू झाला. 1-2 मुलं झाली आणि ठीक आहे, तसं काही हे नाही. ती आल्यामुळे मला चांगली भावजाई मिळाली. असं परकी वाटलीच नाही कधी. तर तिला खूप आयुष्य आनंदात जावं हीच माझी इच्छा, सदिच्छा. हॅपी बर्थडे शुभांगी. चिरंजीव सौभाग्यवती शुभांगी 50व्या वाढदिवसानिमित्त उदंड आशीर्वाद. शुभ आशीर्वाद. तुझे लग्न झाल्यापासून आपले नाते जावाजावांच्या पेक्षा बहिणीचे जास्त आहे असेच मला वाटते. कठीण प्रसंगामध्ये तुम्ही दोघेही पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे माझे आयुष्य सुस्थितीत आहे. तू मला मुलीसारखीही वाटतेस. मनामध्ये खूप काही बोलावे असे वाटते, पण त्याची रचना नीट होत नसल्याने बोलता येत नाही. तुला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. शुभांगी, तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे खरोखरच खूप आठवणी आहेत, चांगल्या आहेत. तुझा स्वभाव, तुझे संस्कार तुझ्या वागणुकीतनं नेहमीच दिसत आलेले आहेत. आज 50वा वाढदिवस आहे तुझा, विशेष दिन आहे हे. आठवणी अशा दाटून आल्यात की डिसेंबर महिना 95 साल विवेक ऑफिसच्या कामानिमित्त कोल्हापूरला आला होता. नेहमीप्रमाणे कामं व्यवस्थित करून आनंदाने परतला. म्हटलं आनंदाचं कारण विचारलं मी त्याला. तो म्हटला मी लग्न ठरवून आलेलो आहे. आपल्या भावाच्या आनंदात आपला आनंद. पण त्यावेळेस काहीतरी फोटो वगैरे सुद्धा आणला नव्हता तुला. तो म्हणाला की प्रत्यक्षच बघा. मार्चमध्ये मी तुझ्या साखरपुड्याला प्रत्यक्ष आले. मला एकदम असं तुझ्याबद्दल एकदम आपुलकी वाटली की हा असं वाटलं. आणि नंतर ते खरंच पदोपदी ते सार्थ केलेलं आहेस. माझ्या भावाचा संसार डोळ्यापुढे आला. आता गेले 31 वर्ष तू आमच्या कुटुंबात आलीस. माझे आईवडील त्यांनी तुला आपलं मानलं. वहिनी तिने तुला धाकट्या बहिणीप्रमाणे मानलं. त्याच्यानंतर आमचा दादाला तर तू खूपच मानायचीस. त्याचं खूप प्रेमाने केलेलं आहेस. आई आप्पांचं खूप छान प्रेमाने केलेलं आहेस. माझ्यासारख्या माहेरवाशिणीला काय पाहिजे असतं अगं. आपल्या माहेरच्या लोक सगळी सुख शांतीत राहावं असं वाटत असतं आणि ते खरोखरच तू सार्थ केलंस. कधी पण असं फोन केला शुभांगी की तू नेहमी म्हणायचे कधी येत आहे घरी. मग असं मलाही वाटायचं कधी जातो घरी. आणि मलाच नाही तर तू आमच्या लेकींना सुद्धा म्हणजे मानसी असो, ऋतू असो, प्रिया प्रज्ञा असो, आपल्या लेकीच मानून प्रिया प्रज्ञाचं तर तू खूपच आपलेपणानं केलेलं आहेस. तुझ्या मुलांना तर तू छान संस्कार पण दिलेले आहेत. फक्त नातेवाईकांना सांभाळणं किंवा त्यांच्याविषयीच आत्मीयता बाळगणं असा तुझा स्वभाव नाही आहे. मी खूप गोष्टी आता मला आठवणी येत आहेत. त्यातल्या फक्त ठळकच सांगते. विशेष जाणवलेल्या म्हणजे तू सोसायटीत राहतेस. त्या सोसायटीतल्या सगळ्या तुझ्या मैत्रिणी तुझ्याबद्दल कायमच चांगलं आणि छान बोलत असतात. तू घेतलेली प्रत्येक जबाबदारी खूप पूर्ण पाडतेस व्यवस्थित. मग ती सोसायटीचं चालवणं असू दे, त्याच्यानंतर माझ्या भावाचा बिझनेसमध्ये भाग घेणं असू दे, तर हे सगळं यशस्वीरित्या तू पार पाडलेलं आहेस. ह्याच्या पाठीमागे
तू जे आहेस तू कागदासारखी आहेस की जे जे चांगलं आहे ते टिपून घेतेस. माझ्या भावाच्या संसाराची आर्थिक बाजू तू सांभाळलेली आहेस, त्याच्याने भरभराटच झालेली आहे. कारण हे स्वच्छ मनाने केलेलं, जबाबदारीने केलेलं काम आहे, म्हणूनच त्याचं हे फळ आहे. प्रत्येक प्रसंगात तू खंबीरपणे निर्णय घेते, त्याचा मला तुझा सार्थ अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या विशेष दिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला मनापासून आनंद होत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे तुझे जे गुरु म्हणत आहेत, म्हणजे आपले स्वामी समर्थ, ते आहेत तुझ्या पाठीशी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामी. मामीचं लग्न झालं तेव्हा माझी 12वीची परीक्षा नुकतीच झाली होती आणि तेव्हाच्या मामीमध्ये आणि आत्ताच्या मामीमध्ये खूप फरक आहे. तेव्हाची मामी खूप शांत शाय अशी होती आणि आजची मामी खूप कॉन्फिडंट आहे. मामी इज अ फायटर. ती SV सायंटिफिकमधली S आहे आणि तिने आमच्या मामाला प्रत्येक परिस्थितीमध्ये खूप चांगली साथ दिलेली आहे. मामी ह्या फॅमिलीचा आधारस्तंभ आहे आणि मामी ह्याच्या पुढचं आयुष्य तुझं खूप सुखकर जावं. मे युअर लाईफ बी फिल्ड विथ हॅपीनेस, एक्सलंट हेल्थ, वेल्थ, गुड रिलेशनशिप्स. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वन्स अगेन. हॅलो काकू, आज तुमचा वाढदिवस आणि तोही 50वा. आपल्या सर्वांसाठीच या वर्षीचा वाढदिवस एकदम खास आहे आणि तुमची जिद्द आणि सहनशक्ती याचं कौतुक करण्यासाठी यापेक्षा वेगळा योग्य दिवस तो कुठला. म्हणून तुमच्या वाढदिवसाचं निमित्त साधून माझ्या भावना, तुमच्याबद्दलच्या इतक्या वर्षांच्या आपल्या सहवासातून ज्या निर्माण झालेल्या आहेत भावना, त्या शब्दबद्ध करण्याचा थोडासा प्रयत्न करते. तर तुम्ही कुलकर्णी कुटुंबात येऊन 30 वर्ष झाली, पण आमची काकू म्हणून या घरात आलेली निरागस मुलगी केवळ काकू न राहता हितगुज करणारी सखी आणि आप्पांची लाडकी सून आणि घरातला चौथा महत्वाचा खांब कधी झाला हे कळलंच नाही. तुम्ही नेहमीच मला काकू कमी पण एक चांगली मैत्रीण, योग्य मार्गदर्शन करणारी सखी आणि अनेक वेळा खंबीर साथ देणारी पाठीराखी होतात. आजही छोट्यातली छोटी गोष्ट तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा विश्वास आपल्यात आहे. तसंच पुण्यात राहत असताना तुमच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळेच घरात कधीही मला परकेपणा वाटला नाही. आपलंच घर असल्यासारखी मी निवांत राहत होते. उलट प्रॅक्टिसला पुण्यात यायचा निर्णय पण मी तुमच्याच भरोश्यावर घेतला, कारण हे घर कधी मला परकं वाटलंच नाही. दिवसांवर दिवस गेले, वर्ष गेली आणि हा 30 वर्षांचा काळ सरला. या 30 वर्षांच्या सहवासातल्या काय आणि किती गोष्टी बोलाव्यात काही कळतच नाही. मनात आठवणींची अगदी गर्दी झालीय. आपण एकत्र केलेल्या सहली, एकत्र साजरे केलेले सण उत्सव, वेगवेगळे समारंभ आणि स्वयंपाकघरात चालणारी आपली लुडबुड आणि वेगवेगळे स्वयंपाकातले प्रयोग, हे सगळं अगदी डोळ्यासमोरून आता तरंगतच चाललंय. त्यातलं नेमकं काय बोलायचं आणि काय सोडून द्यायचं हाच मोठा प्रश्न आहे. असे कित्येक आनंदाचे क्षण आपण एकत्र घालवले. कितीतरी कठीण प्रसंगात तुम्ही अगदी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होतात. पण आज अगदी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात ती म्हणजे पाठीमागील 2 वर्ष. या कठीण काळात तुम्ही दाखवलेला संयम, धैर्य, जिद्द यांचं कौतुक करण्यास शब्द अपुरे पडावेत असा संघर्ष तुम्ही केला आणि त्यामध्ये काका आणि मुलांनी भक्कमपणे तुमची पाठीराखण केली. हेच तर कुटुंबाच्या सामर्थ्याचं, एकीचं आणि समरसतेचं उत्तम उदाहरण आहे. आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्यातील याच सकारात्मक विचारांना, जिद्दीला, सहनशीलतेला आणि कणखरपणाला मनापासून सलाम. अशाच नेहमी आनंदी, उत्साही, आयुष्याप्रती सकारात्मक राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकू, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच नेहमी आनंदी आणि उत्साही राहा. काकूपासून ते ॲडव्हान्स काकूपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता, पण तो तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि जिद्दीने सोपा केला. जिद्द, चिकाटी, मेहनत, संयम, इच्छाशक्ती ह्याच्या बळावर वाढविलेले हे वटवृक्ष असेच कायम
वाढत राहो हीच सदिच्छा. काकू, तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय मामी, मला तुला काहीतरी एक दाखवायचं आहे. हे काय आहे? ही अशी एक गोष्ट आहे जी खूप मौल्यवान आहे, ज्याच्यामुळे मला माझी मामी मिळाली. थँक्स टू मामा ऑफकोर्स. ही तुमच्या लग्नाची पत्रिका आहे जी मी जपून ठेवलेली आहे. तू जणू काही आमच्यामध्ये अशी छान जेल झाली आहेस गेले 30 वर्ष. असं वाटत नाही की आम्हाला तू माहिती नव्हतीस, स्पेशली मला तू माहिती नव्हतीस. यू आर जस्ट ॲज अ मदरली फिगर. आणि भरपूर आठवणी आहेत, भरपूर मोमेंट्स आहेत जे आपण एकत्र स्पेंड केलेले आहेत. मला आठवतं की तू जेव्हा लग्न होऊन घरी आली होतीस आणि तुझी वटपौर्णिमा होती पहिली, तर मी एक वडाच्या झाडाची फांदी घेऊन आले होते आणि मग तू त्याच्याभोवती वटपौर्णिमा साजरी केली होतीस. ऑफकोर्स ते सगळे आपल्याला तेव्हा एवढा मोबाईल फोन उपलब्ध नव्हता आणि आपल्याकडे व्हिडिओ फोटो काढायला एवढा स्कोप नव्हता, पण त्या ज्या मेमरीज आहेत त्या अशा डोक्यामध्ये अगदी कॉन्क्रीट छाप केलेला आहे त्या घटनांनी. आणि अजून काय म्हणावं की तू एक अमेझिंग ह्युमन आहेस. तुझं ॲटिट्यूड ऑफ लर्निंग न्यू थिंग्स, शेअरिंग दोज न्यू थिंग्स विथ अदर्स. फॉर इन्स्टन्स शेअर्सचं जे नॉलेज आहे, जे आपणना व्यवस्थित माहिती होतं, ते तू एकमेव कुलकर्णी घराण्यामध्ये आहेस ज्यांनी इन्कल्केट केलेलं आहे. गप्पा मारताना पण छान वाटतं. आणि मसूरची डाळ म्हणजे मसूरची जी तू उसळ करायची, एक तुझी स्पेशालिटी. मला असं वाटायचं की मामीकडे गेल्यावर मामीला मसूरची उसळ करायला सांगावं म्हणून. आणि अशा भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आय एम ग्लॅड की तू आमच्या फॅमिलीमध्ये आलीस. अशा भरपूर घटना आहेत ज्या मी बोलू नाही शकत, खूप मोठा व्हिडिओ होईल. पण विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. इट इज युअर 50th बर्थडे टुडे. आणि खूप 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 प्रेम. लव्ह यू अ लॉट. Happy birthday, mommy. Long life to you. Healthy life to you. Happy birthday. हॅपी बर्थडे काकू. तसं बघायला गेलं तर तुम्ही आमच्या काकू नाही, आजी आहात. पण लहानपणीपासून कानावर काकू काकू पडल्यामुळे आम्हाला काकू म्हणायला छान वाटतं. आणि अशाच आमच्या यंग आणि एव्हरग्रीन काकूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच उत्साही आणि निरोगी राहा. हॅपी बर्थडे काकू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जेव्हा पण आम्ही पुण्याला येतोय तुम्ही आमचे खूप लाड करताय. जेवल्यानंतर आईस्क्रीम देताय, खेळायला घेऊन जाताय, मला शॉपिंग करायला घेऊन जाताय. अँड वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काका, पुण्याला यालोय, पार्टी पाहिजे. काकू, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे.